समितीचे अध्यक्ष या सगळ्यांना आता इनोवा गाड्या आहेत त्या पाहिजे आहेत अशा पद्धतीचा एक प्रस्ताव देखील आहे तो देण्यात आलेला आहे। 6 महिन्यांपूर्वीच कुठेतरी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या, मात्र त्या गाड्यांनी त्रास होतोय अशा पद्धतीचं देखील सांगण्यात। संजय राऊत त्यावर असं म्हणतायत की BMW गाड्या पाहिजेत। संजय राऊत उद्धवजी ठाकरेंच्या ताफ्यामध्ये BMW आहेत का मर्सिडीज आहेत एकदा महाराष्ट्राला येऊन सांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु उद्धवजी ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये किती मर्सिडीज आहेत, आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये किती BMW आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा। जे स्वतः BMW मर्सिडीजच्या खाली फिरत नाहीत ते आदित्य ठाकरे, ते उद्धवजी ठाकरे आणि ते जनाब संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये। मुळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यामध्ये कुठल्या गाड्या होत्या? आज उद्धवजी ठाकरे ना मुख्यमंत्री आहेत ना आमदार आहेत, तरी देखील उद्धवजींच्या ताफ्यामध्ये BMW असतात, मर्सिडीज गाड्या असतात। आदित्य ठाकरेंच्या ताफ्यामध्ये BMW आहेत, मर्सिडीज आहेत। संजय राऊत हे कुणाच्या पैशातनं आलेले आहेत? या BMW आणि मर्सिडीज उबाटा गटाला आदित्यजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना नेमकी कोणी कोणी गिफ्ट केले आहेत याची यादी आमच्याकडे आहे। संजय राऊत तुम्हाला गाड्या कोणी गिफ्ट केल्यात याची यादी देखील महाराष्ट्रामध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं ज्यांनी इतरांकडनं BMW गिफ्ट घेतल्यात, ज्यांनी इतरांकडनं मर्सिडीज गिफ्ट घेतल्यात आणि ज्यांच्या ताफ्यामध्ये फक्त BMW आणि मर्सिडीज असतात, उद्धवजी ठाकरेंकडे आज कुठलं पद आहे की ते BMW आणि मर्सिडीज घेऊन ताफ्यामध्ये फिरतायत? आदित्य ठाकरे नेमकं कोणाकडनं आलेल्या गिफ्ट, आलेल्या मर्सिडीज आणि BMW घेऊन फिरतायत? याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ताफा कमी करण्याच्या सूचना दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपला ताफा कमी केला। आज देवाभाऊंच्या ताफ्यामध्ये 3 ते 4च गाड्या असतात आणि कुठेही BMW मर्सिडीज देवाभाऊंच्या ताफ्यामध्ये नसतात। संजय राऊत तुमच्या ताफ्यात असलेल्या BMW आणि मर्सिडीज नेमक्या कोणाकडनं गिफ्ट मिळतात याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या। राज्यामध्ये पेपर फुटीचे सगळे प्रकरण समोर येतात, त्यावर काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, हे टार्गेट जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच प्रामुख्याने करताना पाहायला मिळते। नाही, आंब्याला दगड मारण्याची सवय सगळ्यांनाच असते। जो व्यक्ती काम करू शकतो, जो व्यक्ती चांगला असतो त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंच जातं। परंतु लक्षात घ्या, देवाभाऊ अतिशय सक्षम आणि समर्थपणे महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहेत। त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील 14 कोटी जनता देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी कोणी नाही, रोहित